शेवटी आलो आपण आपल्या रूम मध्ये. कैसा है की वाव. स्विमिंग पूलची साईड दिल्या वाटतं यांनी आपल्याला. कसे वाटले तो? फक्त छान आहे, मस्त आहे की चला आता चेंज करू आणि परत स्विमिंग पूलला जाऊ. पानी में Hello. खाली पाणी मोबाईल बोलते तरी. हॅलो गाईज, आणि रात्रीचे आता वाजलेत 9:30 वाजत आले आहेत आणि ॲनिव्हर्सरीच्या निमित्त आम्ही लोणावळ्याला आलेलो सगळे. आता तुम्ही शूटिंग बघितली असेल, काय काय एन्जॉय चालू आहे आमचा. आणि रात्रीचे आता जेवणासाठी आम्ही आलो आहे शौर्यवाड्याला, लोणावळ्यातला बायकोसोबत. शौर्यवाडा हा नाना नाना म्हणून एक फेमस झालेला आहे आत्ता सध्या रिसेंटली. सो ते लोक बोलतात की टेस्ट चांगली आहे, भारी आहे, पब्लिक पण सांगते, रील्स पण एवढे टाकतात आहे. सो बघूया आता, आम्ही पण चाललो आहे, फर्स्ट टाईम आम्ही पण बसणार आहे. तर आम्ही लोणावळ्यातल्या ब्रांचमध्ये व्हिजिट करतो. येस, चला बघूया कसं आहे आतमध्ये. लोकेशन तर भारी वाटतं आहे, हे बघा डेकोरेशन मस्त आहे, हॉटेल पण चांगलं वाटतं आहे. चला आता आतमध्ये तर आलेलो आहोत, पण आतमध्ये आल्यावरती कळालं आहे की वेटिंग आहे आणि वेटिंग असल्यामुळे आम्हाला बाहेर थांबायचं आहे. वेटिंग आहे याचा अर्थ इकडचं जेवण नक्कीच टेस्टी असणार आहे. तर चला आपण तर बघणारच आहोत कसं आहे. पण वेटिंग करताना तुम्हाला कंटाळा येऊ नये त्यासाठी लहान मुलं असतील तुमच्यासोबत तर त्यांच्यासाठी गेम्स आहेत. इथे तरी आता मला एक दिसतं, अजून काय आम्ही आतमध्ये गेलेलो नाही आहेत. हां पण ठीक आहे, जर लहान मुलं आलेच असेल कोण तर हे असं खेळायला त्यांना चांगलंच आहे. आणि बाहेरही वेटिंगसाठी असं काही ऑड वाटण्यासारखं काही नाही. तुम्ही ते आरामात वेटिंग करू शकता, इथे करू शकता किंवा बाहेरही करू शकता. बाहेरही खूप मोठा स्पेस आहे. एंट्री भारी आणि त्याच्यावर पब्लिक लई भारी आहे बघा. एकदम वेटिंग, फुल वेटिंग आहे, फुल आहे एकदम. तर तुम्हाला बोलल्याप्रमाणे आम्ही आता जेवायला आलो आहोत वरती आणि आम्ही, तुम्ही बघत असाल, आम्ही ऑर्डर दिली आहे. तर ह्यांनी मागवलं आहे
चिकन वाडा थाळी स्पेशल, वाडा चिकन थाळी स्पेशल. आणि मी मटन थाळी स्पेशल मागवणार होते, पण ते म्हणाले की इकडे फक्त बोलाई मटन म्हणजेच मेंढीचं मटन मिळतं, मेंढी और मेंढा, ते मेंढीचं मटन भेटतं. तर मी लहानपणापासून कधीच अजूनपर्यंत मेंढीचं मटण खाल्लेलं नाही आहे. माझी मम्मी म्हणते की मेंढीचं मटण खूप चवदार चविष्ट असतं, पण अजूनपर्यंत मी कधी ट्राय नाही केलं लहानपणापासून, त्याच्यामुळे मी आत्ता नाही खात आहे. सो मी प्रॉन्स मसाला मागवला आहे. सो मेंढीचं पण चांगलं लागतं, मम्मीने सांगितलं ना. हा पण मी अजूनपर्यंत कधीच खाल्लं नाही आहे लहानपणापासून. खाऊन बघूया. नाही आज नको, का? आज ॲनिव्हर्सरी आहे. काही त्रास झाला आज आज काही त्रास झाला तर मला कसला कधी कधी असं म्हणतात की मेंढीचं मटण खाल्ल्याने कोणाला खाजपण वगैरे येते किंवा काही त्रास होतो. मला अजून रिस्क नाही घ्यायची, ॲलर्जी झाली तर. त्याच्यामुळे नक्की नेक्स्ट टाईम आम्ही नक्की ट्राय करू. मी ट्राय करेन, ह्यांना पण करायला लागेल. ॲक्च्युली हे मटण खात नाहीत आणि मी चिकन खात नाही. सो मटनही मी खात नाही, मला मटन किंवा चिकन एवढं आवडत नाही. मटन थोडंफार आवडतं. हां मला फिश, हां बरोबर. आणि मला फिशमध्ये आवडतं, कोळंबी वगैरे आहेत असं. सो बघू आता. मी प्रॉन्स मसाला मागवला आहे, तो दाखवेन मी तुम्हाला. आता हे करतायत चालू, ह्यांना करू द्या. नाही तुम्ही तोपर्यंत चालू करा ना. ओके. सो माझ्या याची वाट बघतायत, सो थांबूया तोपर्यंत. बघत राहा कंटिन्यू. मला कशाला बघतो, स्वतः पण या समोर मला काय बघून करणार. तर माझं फ्रॉन्स मसालासुद्धा आलेलं आहे. हे असं ग्रेव्ही टाईपमध्ये आहे. आपण फ्रॉन्स बघूया कसे आहेत. मीडियम हां, जास्त मोठे फ्रॉन्स नाही आहेत. हां ठीक आहे, मीडियम साईज फ्रॉन्स आहेत. आणि ह्यांच्या ताटातलं ह्यांनी स्टार्ट केलं, मी पण टेस्ट केलं, आहे चांगलं. जसा की हा रस्सा आहे, ते सुक्कं आहे फ्राय, ती उकड आहे, ही इकडची उकड आहे, इकडचा अळणी रस्सा आहे, इकडे एक गुलाबजामुन आहे. आणि हे जरा नवीन आहे, हे लोणचं आहे, चिकन लोणचं आहे. आणि आहे टेस्टला खरंच खूप म्हणजे सुंदर आहे. ज्यांना आंबट खायला आवडत असेल त्यांच्यासाठी चांगलं आहे. आणि आता मी हे टेस्ट करून बघणार आहे की हे कसं आहे. सो सांगते मी तुम्हाला. हे बघत आहात, आम्ही आता बाहेर आलेलो आहोत जेवण, आणि जेवण खरंच खूप चांगलं होतं. मी जसं म्हणाले, मी फ्रॉन्स मागवलेले, तर फ्रॉन्स मसाला होता. तो फ्रॉन्स मसाला ॲक्च्युली खूप चांगला होता. फ्रॉन्स फ्रेश होत्या टेस्ट वाईज. आणि तर आपण हां हॅलो हाय, तर ह्यांना विचारूया तुम्हाला कसं वाटलं जेवण. जेवण चांगलं होतं, झणझणीत होतं, तिखट होतं, मस्त होतं. मलाही आवडलं. जसं मला फ्रॉन्स मसाला आणि मी भाकरी मागवलेली, आणि ह्यांच्या जो ताटामध्ये इंद्रायणी राईस होता तो मला आवडतो, कारण की मी नगरचे असल्यामुळे मला माहिती आहे की भात भाकरी कसं लागतं ते. सो टेस्ट चांगली होती. आम्ही जर जेवणाला रेट करायचं झालं तर तुम्ही किती द्याल? 10 आउट ऑफ 10. मी पण 10 आउट ऑफ म्हणजे 8च देईन. आणि जर यांचं डेकोरेशन, बसण्याची जी व्यवस्था आहे, ते सगळं डेकोरेशन व्यवस्था आणि सर्विस जी त्यांनी प्रोव्हाइड केली ती 10 आउट ऑफ 10 ते आम्हाला आवडलं. कारण की जसं आपल्याला हवं तसं, आणि एकदम बसायला सिटिंग अरेंजमेंट्स पण खूप छान होत्या, त्यामुळे कम्फर्टेबल होतं. तुम्ही लहान मुलांसोबत आला तरी तुम्हाला काहीही टेन्शन नाही बसण्याला पण. सो आम्ही इथे आता हा वाला व्लॉग संपवतात आणि एंड करतात. आणि मला प्लीज सांगा की मी व्लॉगिंग केलेलं तुम्हाला आवडतं का? आवडत असेल तर मला नेक्स्ट व्लॉगमध्ये मी नक्की प्रयत्न करेन. नसेल आवडत तर तसंही कमेंट करा. कॅमेऱ्याने ब्लॉग काढायचे मी प्रयत्न करेन. हां, नंतर कॅमेरा तुम्ही बोलता तर कोण बोलतं ते कळतच नाही ना पब्लिकला. हां, तुम्हाला जर आवडत असेल तर तसं नक्की कमेंट करा लिंकमध्ये. सॉरी, लिंकमध्ये नाही, कमेंट बॉक्समध्ये. नया है वह. सो नक्की करा कमेंट, कसं वाटलं ते सांगा. चला भेटूया नंतर. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.